नमस्कार मित्रांनो, रॉयल फिटनेस क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत, खूप लोक कन्फ्यूज होतात नॅचरल बॉडी बिल्डिंग म्हणजे नक्की काय असते. तर आपण त्याच्यावर आज बोलणार आहोत. ठीक आहे. आणि हे खरं आहे की आजच्या यूथला जर आपण पहिले बॉडी बिल्डर्स किंवा स्पोर्ट्समधले व्यक्ती दाखवले, त्यांचं फिजिक्स दाखवले, की त्यांना विश्वासच बसत नाही की हे अशी बॉडी ही नॅचरली आधी झालेली आहे किंवा होऊ शकते. कारण आता जो लोकांचा गैरसमज झाला आहे, म्हणजे नाही, कारण त्यांच्या हिशोबाने जर तुम्ही कोणते सप्लिमेंट्स नसेल घेत किंवा कोणते ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स वगैरे ह्या इतर गोष्टी नसेल करत, तर तुमची बॉडीच होऊ शकत नाही, असं त्यांची एक मनात धारणा झालेली आहे प्रत्येक लोकांच्या आताच्या काळामध्ये. हां, जर जिममध्ये एखादा चांगला कोणी व्यक्ती नॉर्मल स्क्वॉट, डेडलिफ्ट्स वगैरे मारताना दिसलं, तर लगेच नाही का लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे लगेच चेंज होतो. नाही, नाही, हा माल घेत असेल. त्याच्यामुळे आता कसं झालं आता ही सगळी बाकवास कुठनं सुरू झाली आहे? हे असं वर्षानुवर्षे अपग्रेड होत गेलं म्हणजे जिमची व्याख्या किंवा बॉडी बिल्डिंगची व्याख्या. कारण आपले आताचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्याच्यात अजून भर घालतात ते. तरी पण खूप साऱ्या लोकांना प्रश्न आहे की नॅचरल बॉडी बिल्डिंग खरंच शक्य आहे का? तर आता प्रॉब्लेम हा येतो की टर्म नॅचरल बॉडी बिल्डिंग त्याच्यामधलं नॅचरल हा शब्द प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार किंवा त्याच्या जे फॉलो करतात त्याच्यानुसार घेता येते. कारण काहींच्या मते काही पेप्टाइड्स वगैरे घेतले तर ते नॅचरल आहेत असं समजतात. तर काहींच्या मते जे बेसिक सप्लिमेंट्स असतात आपल्या ते घेतले तरी आम्ही नॅचरल आहेत असं म्हणतात. ठीक आहे. काही म्हणतात नाही, फक्त वेगन म्हणजे दुधाचे किंवा प्राण्यापासून मिळणारे पदार्थ न खाल्ले आपण, तर आपण नॅचरल आहोत. म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार ज्यांनी त्यांनी नॅचरल शब्दाला आकार दिला आहे, वळण दिलं आहे. ठीक आहे. तर म्हणून म्हणून आपण आता टर्म नॅचरल बॉडी बिल्डिंगमध्ये नॅचरलची व्याख्या नाही पाहणार. आपण पाहूयात बॉडी बिल्डिंग म्हणजे काय असतं. आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं बॉडी बिल्डिंग म्हणजे नक्की काय असतं. तर आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आपण बॉडी बिल्डिंग म्हणलं की लोकांना लगेच कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डिंग दिसते. तर बॉडी बिल्डिंग म्हणजे नुसतं कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डिंग असा अर्थ नका घेऊ. बॉडी बिल्डिंग म्हणजे आपल्या मसलला बिल्ड करणं, बॉडी बिल्ड करणं याचा अर्थ होतो बॉडी बिल्डिंग. मग ती तुम्ही कशी नॅचरली करताय की आर्टिफिशियल करताय, तो भाग वेगळा झाला. उदाहरणार्थ आता मी ग्राउंडवर जाऊन रनिंग करतोय. तर मी काही लगेच नॅशनलच्या स्पोर्ट्समध्ये थोडी भाग घेणार की रनिंगच्या स्पर्धेमध्ये माझा नंबरच यायला हवा. एखाद्याला जर नॅचरली फिटनेस ठेवायचा आहे बॉडीचा फक्त, तरी ते बॉडी बिल्ड करू शकते. हो का नाही? आणि बॉडी बिल्डिंग म्हणजे फक्त आताची लोकं कॉम्पिटिटिव्ह नजरेने बघतात. नाही, हा जिमला जातोय म्हणजे याची बॉडी झाली पाहिजे आणि लगेच शो खेळला पाहिजे. नाही, नाही. असा विचार चुकीचा आहे. आणि ह्याच्या पाठीमागचे बरेच कारणं आहेत, ते आपण पाहूयात. बॉडी बिल्डिंगची व्याख्या पाहिली तर सिम्पली बॉडी बिल्डिंग म्हणजे बॉडीला बिल्ड करणं, जी की आपण एक्सरसाइजच्या थ्रू किंवा डाएटच्या थ्रू करू शकतो किंवा किंवा काही एक्सरसाइज तुम्ही रोज करणं, जेणेकरून तुमचा मसल्स मोठा होईल, तुमची ताकद वाढेल. ठीक आहे. अशा बऱ्याच सिंपल बॉडी बिल्डिंगच्या व्याख्या आहेत. आणि मित्रांनो, आत्ताची सिच्युएशन अशी आहे की आता जे आपण कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डर्स बघतोय, जे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा होतात, त्यांना बघून कोण म्हणू शकतं का हे नॅचरल आहेत? नाही. जर खरंच एखादा नॅचरल बॉडी बिल्डर त्याच्यामध्ये उतरला जरी, तर तो मला नाही वाटत की टॉप 10 काय टॉप 100मध्ये तरी बसेल. हो की नाही? पण आपला प्रश्न होता की नॅचरल बॉडी बिल्डिंग खरंच होऊ शकतं काय? बॉडी बिल्डिंग म्हणजे काय? मसलला बिल्ड करणं, स्ट्राँग करणं, हे बऱ्याच वर्षापासून चालत आलं आहे. बॉडी बिल्डिंग म्हणजे शरीराला मजबूत करण्याची ही जी वर्षानुवर्षे चालत आले, ते खरं आपल्या भारतामध्येच झालं होतं. परंतु ह्याचा जो फेमस झालं आहे ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालं. त्याची मार्केटिंग वगैरे म्हणजे नाही का, फेमस करण्याचं काम ते ईस्टर्न वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालं जास्त करून. त्यांनी अगोदर बॉडी बिल्डिंग ते पण नॅचरलच करायचे. काही नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धा झाल्या वगैरे त्याच्यामध्ये लोकांचा रस बघून काही कंपन्या वगैरे नाही का, म्हणजे स्टेरॉइड्स वगैरे लॉन्च केले किंवा सप्लिमेंट्स लॉन्च केले आणि मग ते त्यांच्या शरीरावरती टेस्ट करू लागले. याचा रिझल्ट कसा भेटतो काय? मग ह्याच्या थ्रू बऱ्याच कंपन्या स्टेरॉइडच्या आल्या, सप्लिमेंट्सच्या आल्या, उदयास आल्या. आणि हे जे बॉडी बिल्डिंगचं जे काही व्यावसायिकदृष्ट्या आपण बघू शकतो, ते दिवसेंदिवस काळानुकाळ चेंज होत गेलं आणि त्याची क्षेत्र मोठं होत गेलं बॉडी बिल्डिंगचं. आणि आपण जर समजा त्या काळचे जर बॉडी बिल्डर बघितले, जे की खरंच नॅचरल होते, त्यांचे फोटो जर आता आपण दाखवले ना आपल्या भागातल्या लोकांना, तर ते म्हणतील, "नाही, हे तर नॅचरल वाटतच नाही." पण ते नॅचरल आहेत का? हा आता लोकांचं ब्रेन वॉश करण्याचं काम बऱ्याच सप्लिमेंट कंपन्या झाल्या, स्टेरॉइड्सवाले झाले. त्यांनी बऱ्याच जणांनी केलं की स्टेरॉइड घेतल्याशिवाय बॉडीच होणार नाही तुमची. त्या आहे का नाही? पण होती बॉडी, स्टेरॉइड्स घेतल्यावर होती बॉडी, मान्य आहे मला. पण ते त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत आणि जे करावं कोणी, ज्याला त्याचं क्षेत्र तेच निवडायचं आहे, नाही का? म्हणजे त्याला काही इजा झाली तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पण मला वाटतं बॉडी बिल्डिंगचा अर्थ आपल्या जुन्या माणसांनुसार वेगळा होता. बॉडी बिल्डिंग म्हणजे तुमच्या शरीराला सुदृढ ठेवायचं काम करते. म्हणजे तुमच्या शरीराला मजबूत करायचं काम करतं. ना की तुम्हाला स्टेरॉइड्स किंवा पेप्टाइड्स वगैरे ते सप्लिमेंट्स घेऊन तुमच्या शरीराला खोकलं बनवायचं आहे आपल्याला.
तर हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून मी आज तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. हा जो काही बेकार विचार लोकांच्या मनात भरलेला गेला आहे, ते सरळ सरळ नाही का सप्लिमेंट कंपन्यांचं काम आहे. सप्लिमेंट कंपन्या झाल्या किंवा स्टेरॉइड्सवाल्या कंपन्या झाल्या, त्यांना त्यांचा फायदा बघतात कधी पण. धंदा म्हणजे त्याच्यात काही ना काही फ्रॉड असते. तर त्यांचं काय असतं, त्यांना पैसे कमवायचे. ते बॉडी बिल्डिंगचे शो वगैरे स्पॉन्सर करणार. मग त्याच्यामध्ये नंबर आलं की तेच परत बॉडी बिल्डरच्या थ्रू परत त्यांच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करणार. तर ते त्याच्यामुळे हे क्षेत्र मोठं होत चाललं आहे आता सध्या. आणि भोळ्या-भाबड्या लोकांना त्याचं त्या मा कंपन्या पाठीमागचं म्हणजे प्लॅन कळत नाही आहे, की ते का का आपण एवढं बॉडी बिल्डरचं क्षेत्र एवढं मोठं होते, का ते लोकांच्या युथच्या मनावरती आता राज्य करते. कारण का दिवसेंदिवस त्याच्यामध्ये नवीन-नवीन बॉडी बिल्डर येतात, चांगले दिसणारे. लोकांचा रस वाढतो. लोकं अजून त्यांचे प्रॉडक्ट्स घेतात. त्यांची अजून विक्री होते. त्यांना फायदा होतो. आपल्याला काय भेटतं? तर बॉडी बिल्डिंग हे फक्त नॅचरली करा तुम्ही, नाहीतर तशी करा. ते तुमच्या मनावरती आलं. पण मला सांगण्याचं काम हे झालं, की बॉडी बिल्डिंग म्हणजे 2 पार्ट येतात. कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डिंग आणि नॅचरल बॉडी बिल्डिंग. तर नॅचरल बॉडी बिल्डिंग तुम्ही नॅचरल बॉडी बिल्डिंग कोणतेही सप्लिमेंट वगैरे न घेता जर खरंच नॅचरली करणार असाल तर ते तुमच्या फायदेशीर ठरतं. कारण की इन फ्युचर फायदेशीर ठरतं ते तुम्हाला. आणि जर तुम्ही आर्टिफिशियल म्हणजे जसं की तुम्ही कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डिंग करता तर ते इन फ्युचर तुम्हाला धोक्याचं ठरते. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला इन फ्युचर सेफ राहायचं आहे का धोका पत्करायचा आहे. ओके. सो सांगण्याचा हेतू हा झाला की तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची म्हणजे स्टेरॉइड्स घेतले पाहिजे असं काही नाही. एक स्मार्ट फिजिक तुम्ही नॅचरली बनवू शकता. त्यासाठी काही स्टेरॉइड्स घेतले पाहिजे असं नाही. ओके. नॅचरली बॉडी बिल्ड करायला वेळ लागतो, पण ते लाँग टर्म टिकतं नाही का. म्हणजे त्याचे फायदे आहेत. पण स्टेरॉइड्स वगैरे घेतले तुम्हाला 100% त्याचं नुकसान होणारच आहे आणि हे सगळ्यांना माहिती असून ते घेतात. कारण का थोड्या काळापुरता त्यांना नाही का फेमस होतात. पण नंतर भोगायला लागतंच. आपण दिखाव्यासाठी नाही जगायचं कधी. ओके. ॲक्च्युली बॉडी बिल्डिंग जे कॉम्पिटिटिव्ह करतात, ते तर चालतं फिरतं मेडिकल म्हणायला काय वाईट नाही म्हणा. ते निम्मे पेशंटच असतात कारण त्याला प्रिकॉशन्स वगैरे सगळे घेऊन जायला लागतं. प्लस खर्च वेगळा. हां, त्यांच्यात धमक असते खर्च करायची शरीरासाठी, परंतु त्याचं बेनिफिट इन फ्युचर काही नाही आहे. तर ते तुमचा डिसिजन आला. तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते. पण मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला बॉडी बिल्डिंगच करायची असेल, तर बॉडी बिल्डिंगचा अर्थ नक्की काय? सगळ्यांनी कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डिंग हेच डोक्यात ठेवलं आहे सध्या. नॅचरली बॉडी बिल्डिंग पण होऊ शकते. जे स्टेजवर तुमची जे बॉडी बिल्डर दिसत आहे, त्यांची बॉडी दिसते. ते फक्त स्टेरॉइड्स घेत नाहीत. ॲक्च्युअली ते स्टेरॉइड्स पितात. एवढे प्रमाणात स्टेरॉइड घेतात ते. ओके. आणि नॅचरली बॉडी बिल्डिंग जरी करायची असली, काही ठिकाणी आहे असं नाही की भारतामध्ये कुठंच नॅचरल बॉडी बिल्डिंग होऊ शकत नाही. काही ठिकाणी असतात नॅचरल बॉडी बिल्डिंग, पण त्याच्या टेस्ट वगैरे असतात. बऱ्याच ठिकाणी नॅचरल बॉडी बिल्डिंग म्हणून शो भरवतात आणि टेस्टच्या नावाखाली काही त्यांचं नाही का प्रॉपर टेस्ट केली जात नाही. त्याच्यामुळं आता खोटं बोलायला काही लोकांना जमत नाही का तेव्हा. मग गेले लोकं, हां मी नॅचरल आहे. जरी स्टेरॉइड घेतले तरी नॅचरल आहे. त्याच्यामुळं नॅचरल बॉडी बिल्डिंग क्वचित ठिकाणी पाहायला भेटते आणि ज्या टेस्ट घेतल्या जातात नॅचरल बॉडी बिल्डिंगच्या त्या थोड्या कॉस्टली असतात. त्याच्यामुळं जास्त ठिकाणी आपल्या नॅचरल बॉडी बिल्डिंग बघायला भेटत नाही. जी ड्रग टेस्टिंग असते ती लिमिटेड जागेवरती होते. त्याच्यामुळे नॅचरल बॉडी बिल्डिंग तर क्वचितच पाहायला भेटते आपल्याला. बऱ्याच ठिकाणी नॅचरल बॉडी बिल्डिंग भरवले जातात. स्टेरॉइडवाले पण त्याच्यामध्ये उतरतात. त्यांचा मसल वगैरे बघून कळतो आपल्याला हां, हे नॅचरल नाही आहे. पण जजेस पण काही रिॲक्शन घेत नाही त्याच्यावरती. ते सगळं त्यांना पण कळतं की नाही बा हा नॅचरल नाही, पण तरी चालून जाते तिकडे सगळं. असतात स्पॉन्सरशिप वगैरे त्यामुळं. हो की नाही. आता म्हणण्याचा गोष्ट एकच झाली लास्टला. जनता जनार्दन तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं कळतं आहे. सो तुम्ही तुमच्या शरीराचा डिसिजन घ्यायला हवा. तुम्हाला नॅचरली बिल्ड करायचं आहे फिजिक का स्टेरॉइड घेऊन कॉम्पिटिटिव्ह बॉडी बिल्डिंग करायची.